हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजचा हा व्लॉग छोटूसा आहे राखी पौर्णिमेचा, रक्षाबंधन 2025. आम्ही संध्याकाळीच हे सगळा कार्यक्रम केला होता, कारण सकाळी सगळेजण घरात अवेलेबल नव्हते. त्यामुळे कारण बाबा यायचे होते, गोंदवल्याला गेले होते तिकडून. आणि मग आम्ही सगळेजण छान असे रेडी झालो मस्तपैकी. साडीचा प्लॅन होता, मी अगदी काढून पण ठेवली होती, पण कॅन्सल केलेलं. तर ठीक आहे म्हणलं, आता पुढे भरपूर सण आहेत तर तेव्हा नेसूया. सगळ्या राख्यांची तयारी केली. हे वेणूचं ब्रेसलेट मामाने घेतलेलं, छान तबक वगैरे सजवलं आणि सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाला राखी बांधली. हे सगळं तुम्ही मिनी व्लॉगमध्ये कालच्या बघितलेलंच आहे. नसेल बघितला मिनी व्लॉग तर नक्की जाऊन बघा. आणि जेवढं प्रेम तुम्ही मला मिनी व्लॉग्सना देता आहात त्याबद्दल खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. तेवढंच प्लीज प्लीज लॉंग व्लॉग्सना पण द्या, ते पण बघत चला. त्यावरही कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. जे तुम्हाला म्हणजे आवडतंय पटतंय ते करा नक्की. आणि वेणू सगळ्यांना आता राखी बांधत असते. जसं आता ती एखाद वर्ष ती 1-1.5 वर्षाची होती तोपर्यंत मी केलं, तेव्हा त्यानंतर मात्र आता तीच करते. तिला ह्या सगळ्या गोष्टींची छान सजायचं नटायचं या गोष्टीची आवड आहे, सगळ्या मुलींना असते. आणि गिफ्ट्स पण मिळतात ह्याच्याबद्दल पण तिला जरा एक अट्रॅक्शन असतं, तेही सगळ्या मुलांना असतंच. मग बाबांना राखी बांधली माझ्या तिने, तिच्या बाबाला राखी बांधली. आणि आई थोडीशी, आईला असं टेन्शन असतं, दिवा वगैरे सुरू आहे ना तबकामध्ये, त्यामुळे तिला असं टेन्शन असतं, करते ना व्यवस्थित करते ना. मग आईला म्हणते लेट हर डू, करू दे तिला, कारण त्याशिवाय मुलांचा कॉन्फिडन्स नाही वाढत ना. वेणूने ऑलरेडी औक्षण केलं तेव्हा मामाला राखी बांधलेलीच होती. दोघांचं गिफ्ट देणं घेणं झालेलं होतं. पण मीच म्हणलं की चला आता मी पण औक्षण करून घेते. आणि आता जेव्हापासून वेणू झाली आहे ना, तर अवधूत पण ना तिलाच गिफ्ट देतो बरं का. म्हणजे मी तर त्याला असं कधी म्हणलंच नाही, तो माझ्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे कायम मीच त्याला काही ना काहीतरी गिफ्ट्स देत आलेली आहे. पण मी त्याच्याकडून कधी अपेक्षा पण नाही केली, पण द्यायचा तो त्याच्या मनाने कधी ना कधीतरी कमवायला लागला तसं द्यायचा. पण आता तो तिलाच म्हणजे हे करतो की तिलाच देतो गिफ्ट्स. आणि मग परत एकदा जरा थोडंसं एक नाही का ॲक्शन म्हणून असं राखी वगैरे थोडंसं एक आठवणी असतात ना, फोटो काढायचं, व्हिडिओज करायचं, म्हणून मग मी तिला म्हणलं थांब आता मी पण एकदा परत जरा राखी बांधते. माझ्या मनाचं एक समाधान आणि आपल्याला हौस आणि इच्छा असते म्हणून. मग वेणूची लगेच हाऊस होती की मामा मला घेतलेलं ब्रेसलेट पण तू घालून दे. त्याच्यामुळे मामाने ते तिला छानपैकी ब्रेसलेट घालून दिलं. हे सगळं करून मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आज तिची डिमांड काय होती बघा. काय आज राखी पौर्णिमा विशेष काय? बर्गर. का बरं? मला हवा होता. हां हो. आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही मॅकडॉनल्ड्स मागवलंय आणि ह्याच्यामध्ये आता हे फ्राईज आहे, ह्याच्यामध्ये मसाला टाकला, ह्याला शेक केलं असं. आणि सी दिस आर द फ्राईज. या सो दीज आर मेक्सिकन? नाही, हे मेक्सिकन नाही, कोरियन आहे. कोरियन. हा, हे कोरियन आहे. आणि मग इथलं वाला ह्याच्यातलं ते आपण जे तिसरं वाला घेतलंय ते कोरियन आहे. सॉरी, कोरियन आहे, मेक्सिकन. त्याच्यामध्ये मेक्सिकन आहे, हे फ्राईज कोरियन आहे. ओके, गुड. तर आता हे जे फ्राईज मी केले होते तर ते आता हिला मी खायला देणार आहे. मला कसं आहे? मला दे ना. थोडंसं स्पायसी आहे ना, तर त्याला दाखव. हा, दिस इज माय बाबा आणि मी त्याला पण छान आहे. चला आता अशा रीतीने वेणूला कसं आहे, वेणूला भाऊ नाही आहे, मग आता हेच सगळेजण तिच्याकडून राखी बांधून घेतात. मग हेच सगळेजण त्या दिवशी तिच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करतात. अशा रीतीने आजचा राखी पौर्णिमा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा झालेला आहे. मी या व्लॉगचं इथेच एंड करते, कारण की आता आम्ही जरा थोडासा फॅमिली टाईम आणि TV आणि हे सगळं आमचं थोडंसं होईल. आणि उद्या आम्हाला संडे असला तरी सकाळी थोडंसं लवकरचं रुटीन आहे. जे काय आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करीन.
ह्या व्लॉगमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटते. हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.